छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज असलेले उदयनराजे भोसले हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। शेवटच्या क्षणी भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली। बैलगाडीतून येत मोठं शक्ती प्रदर्शन करत उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार उदयनराजे यांच्याकडे असलेली संपत्ती, दागदागिने, गाड्या या सगळ्याची माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपले स्वागत आहे। उदयनराजे यांच्याकडे 16,85,77,048 रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 24,25,29,100 रुपयांची उदयनराजे यांची स्वमालकीची स्थावर मालमत्ता आहे। वारसा प्राप्त मालमत्तेचा आकडा आहे 1,48,72,35,411 रुपये। उदयनराजे यांच्या पत्नी दमयंती राजे यांच्या नावावर 3,79,37,570 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। उदयनराजे हे केवळ आलिशान गाड्यांचे शौकीन आहेत असं नाहीये, तर त्यांच्याकडे ट्रॅक्टर देखील आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही। आश्चर्याची बाब म्हणजे प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे यांच्याकडे तब्बल 1,90,05,165 रुपयांच्या गाड्या आहेत। कोणकोणत्या गाड्यांचा यात समावेश आहे, त्याची किंमत किती आहे त्यावर एक नजर टाकूया। उदयनराजे यांच्याकडे एकूण 9 गाड्या आहेत। यात मर्सिडीज बेन्झ किंमत आहे 48,165 रुपये, ऑडी किंमत आहे 10 लाख रुपये, ट्रॅक्टर MH11 10 लाख रुपये, मारुती जिप्सीची किंमत आहे 60,000 रुपये, तर फॉर्च्युनर M ची किंमत आहे 31 लाख रुपये, मर्सिडीज बेन्झची 64,45,000 रुपये इतकी किंमत आहे, स्कॉर्पिओ MH ची किंमत आहे 20 लाख रुपये, ट्रॅक्टर MH11 ची किंमत आहे 6 लाख रुपये, मारुती सुझुकीची S-Cross GA ची किंमत आहे 11 लाख रुपये, तर पत्नी दमयंती राजे यांच्याकडे पोलो ही गाडी आहे ज्याची किंमत आहे 10 लाख रुपये। उदयनराजे यांच्याकडे रोख रक्कम आहे 5,85,715 रुपये, तर पत्नी दमयंती राजे यांच्याकडे रोख रक्कम आहे 1,35,980 रुपये। त्यांच्या एकत्र कुटुंबाकडे 3,68,900 रुपये, तर उदयनराजेंचा मुलगा वीर प्रताप सिंह याच्याकडे 22,460 रुपये रोख रक्कम आहे। बँकेत किती पैसे आहेत त्यावरही नजर टाकूया। उदयनराजे यांच्या बँक खात्यात मुदत आणि इतर ठेवींच्या स्वरूपात 2,83,80,318 रुपये आहेत, तर पत्नी दमयंती राजे यांच्या बँक खात्यात 86,96,611 रुपये आहेत। कुटुंबाच्या नावे 6,03,776 रुपये असून मुलगा वीर प्रताप सिंह राजे याच्या नावावर 15,51,973 रुपये आहेत, तर मुलगी नयनतारा हिच्या नावावर 16,93,562 रुपये आहेत। उदयनराजे यांनी शेअर्स आणि म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक आहे 99,74,140 रुपये, तर पत्नी दमयंती राजे यांच्याकडे लाख रुपयांच्या बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केलेली आहे ज्याची किंमत आता 4 लाख रुपये आहे। उदयनराजे यांच्याकडे सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत ज्याची किंमत आहे 2,60,74,398 रुपये, तर पत्नी दमयंती राजे यांच्याकडे 35,64,470 रुपयांचे दागिने आहेत। एकत्र कुटुंबाकडे असलेल्या दागिन्यांची किंमत आहे 44,35,250 रुपये, तर मुलगी नयनतारा हिच्याकडे 5,29,051 रुपये किमतीचे दागिने आहेत। उदयनराजे यांच्या नावावर एकूण 434 एकर जमीन आहे, तर एकत्र कुटुंबाच्या नावावर 25 एकर जमीन आहे। उदयनराजे यांच्या नावावर 2,44,63,842 रुपयांचं कर्जही आहे। उदयनराजे यांनी या सगळ्या मालमत्तेचा उत्पन्नाचा स्रोत हा शेती, भाडे आणि पगार असा दिलेला आहे। या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे यांच्या विरोधात सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी 2 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये दोषारोपपत्र सादर झालेलं नाहीये, त्यामुळे हे खटले प्रलंबित आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचं आव्हान आहे। सातारा लोकसभेसाठी 3ऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।